आज आलेलं आहे विरारच्या मारंबल जेटीच्या इकडे आलेलो आहे हे बघा फिरायला. आणि आत्ता सध्या बोट गेली आहे तिकडे, दिसतंय ते बघा लांब आहे तिकडे ती बोट गेलेली आहे. तिकडून ती इकडे येईल आणि मग इकडे जेट्टीवर लागेल आणि मग इकडून आम्ही पुढे जाऊ. विरारला आहोत, सफाळ्याला जाऊ तिकडे. तर सफाळा आहे, फिरायला आलो आहे. चला बघू. हे बघा 2 बोटी लावल्यात कशा. आणि अजून एक काहीतरी काम होतं आहे तिकडे जे इकडे येणार आहे बघा. आता हे काय बनतं आहे ते माहिती नाही. एक सेम काम तसंच तिकडे पण चाललेलं आहे ते बघा ब्रिजसारखं. पण काय बनतं ते एक्झॅक्ट माहिती नाही आहे. हे बघा अजून एक ती फेरी बोट इकडे उभी आहे. ही फक्त शनिवार रविवारी म्हणजे ज्या दिवशी जास्ती रश असते, जास्ती गर्दी असेल ना, तेव्हाच ही बोट काढतात. नाही तर एक सिंगलच चालवतात, नाहीतर मग डबल पण चालू होते. पण मोस्टली शनिवार रविवारीच ही चालते. बघा बोटीचा आवाज येतोय का? त्या मोठ्या बोटीचा नाही, ही एक छोटीशी बोट तिकडे चालते, त्या बोटीचा आवाज येतो छोटी. हे बघा आता पाणी ना एकदम खाली गेलं ना, त्यामुळे एकदम भरपूर खाली गेलेलं आहे. नाही ते पाणी भरतं पूर्ण, इथपर्यंत पाणी येतं असं या साईडपर्यंत. तिकडून आता ती पण मोठी रोरो बोट निघते तिकडून, ती निघेल आता तिकडून. आणि बघा ही एक जवळ लागलेली आहे. हे बघा आम्ही बोटीमध्ये आलो आता. हे बघा ये बघा आलो बोटीमध्ये. हे बघा आपल्याला त्या साईडला जायचं आहे. इंजिन चालू केलेलं आहे, बोटीचं इंजिन चालू केलेलं आहे बघा. त्याच्याने ना पहिले ते वरती उठेल, हे असं आहे ना, वरती उठेल ती बोट आणि मग पुढे मागे सारखेल. हे बघा चालू झालेली आहे बोट, ती रिव्हर्स होते. बोट आता पूर्ण ती टर्न झाली या साईडला आणि ते या साईडला निघून जाणार आहे. या साईडला स्ट्रेट घ्यायची, त्या साईडला आपल्याला जायचं, तशी निघून जायची. आणि ही बघा ही एक बोट असते, ही बघा. हे बोललं नाही फक्त शनिवार रविवारीच काढतात ही बोटीला, कारण ज्या दिवशी गर्दी असते. आता मोस्टली एवढी गर्दी नसते बघा, खाली आहे पूर्ण. ते बघा ते पूर्ण खाली झालेलं आहे. जेव्हा गर्दी जास्ती असते ना तेव्हा या बोटी काढतात ही, नाही तर मग ही काढत नाही, हिला बंदच ठेवून देतात. हे बघा 2 इंजिन आहे त्याच्यामध्ये आणि फुल पॉवरफुल इंजिन आहे ते बघा. काय करा, कुठे चाललंय सांग? हे बघा शीतला देवी. हे बघा जुनं मंदिर कसं होतं पहिले आणि आता नंतर मग ते बनवलं नवीन.
हो, मंदिराच्या आवारातला परिसर आहे हा बघा. कासव बघा कसा आहे. इकडे बघ. कशावर बसला जिंगुडी? पण ते काय आहे? बदक काय? हा. हे बघ, मी केळव्याला आलेलो शीतलादेवीच्या इकडे आणि तिकडे मला या दादांचा स्टॉल भेटलेला आहे. त्या स्टॉलमध्ये बघा सर्व प्रकारचे त्यांनी लोणचे वगैरे पण ठेवलेले आहे बघा. आणि हे बघा, हे एकदम मी सांगत होता तू कसं काय केलं. तू हे सांगतो बघ, कोलिमचं लोणचं आहे बघा. कोलिमचं लोणचं आहे. पण आपण चार्जिंगला लावून तिकडे राहील असं ते बोर्ड कडेच राहणार. हे बघा, कोलंबीचं लोणचं आहे. राहणार नाही सर. हे बोंबलाचं लोणचं. हे बघा, हे असं असतं. हे बघा, हे चिकनचं लोणचं आहे. ओपन झाला लागला. हे बघा, त्या दादांचं स्टॉल आहे. कोकणी सॉथ करून लिहिलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे बघा. कोलिमचं लोणचं आहे, बोंबलाचं लोणचं आहे, कोळंबीचं आहे, चिकनचं लोणचं आहे. त्याच्यानंतर भरपूर असे लोणचं त्यांनी प्रकार लिहिलेले. आणि हे त्यांचे स्टॉल नाही एकदम बीचच्या जवळचं. जसं तुम्ही एंट्री करताना तर मंदिराच्या मागच्या साईडला त्यांचं ते स्टॉल आहे. तर तुम्ही हे स्टॉलवर येऊन ते यांच्याकडून भरपूर काही गोष्टी घेऊ शकता. हे बघा, सर्व इकडे लिहिलेले आहे. पापड वगैरे, फेणी वगैरे सर्व लिहिलेले आहे. आंबाचे तिखट लोणचे वगैरे सर्व तुम्हाला भेटून जाईल. हे बघा, अशा प्रकारे त्याने स्टॉल मस्त सजवून ठेवलेलं आहे आणि सर्व प्रकारचे भेटून जातील तुम्हाला या गोष्टी. हे बघा, ही बघा केळव्यामधली ही वेळची केली बघा. छान असतं तर वेळची केली इकडची खायला. हे बघा, लालवाली केळी आहेत बघा. हे बघा, बोर. हे बाई असे झाले तरच चांगले लागतात काय? मी आणलेले ते. हे बघा, बोर. मेथी, छोटी मेथी भाजी बनवतात त्याची मस्त लहान लहान वडी बनवायची. येऊ घेऊ आपण. कशी वाटते टोपी? आली आली एवढं ठेवतो. या ना. थांबा जरा, पहिले फिरतो आणि मग हे करतो. मी भरपूर खाल्लेत ना लहानपणी पण. हे बघ, ह्याला ताडगोळे बोलतात. ताई कसे? 50चे 6. हा, हे बघा, फायनली आपण त्या बीचवर पोहोचलेलो आहे. हा बघा, पार तिकडून तो बीच स्टार्ट होतोय आणि तो इकडून असा त्या साईडला पार तिथपर्यंत जातो. असा लांब बीच आहे तो भरपूर. आता शनिवार रविवार आणि आता शुक्रवार आहे. गर्दी बऱ्यापैकी असते, पण बाकीच्या ऑड डेला असं म्हणजे कोणी नसतं इकडे. फार कमी रश असतो. पण शनिवार रविवार म्हटलं का भरपूर गर्दी असते इकडे. हे बघा, केळव्याच्या बीचला मी आलेलो आहे. इकडे शीतलादेवीचे मंदिर आहे ना, त्याच्या मागच्या साईडलाच हा बीच आहे. आणि हे बघा, बऱ्यापैकी याच्याकडे गर्दी असते. शनिवार रविवार असला का इकडे गर्दी बऱ्यापैकी असते. हे बघा, बीचवर
पाणी नको घेऊन जाऊ मला. हे बघा मी आणि आरव. चिंगडी इकडे बघा. सांग त्यांना, बोल त्यांना काय करायचं. व्हिडिओला लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां. आपण कशावर बसलेलो. आपण आता सायकलवर बसलो होतो. हां. आणि आता आम्ही भरपूर लांब गेलो होतो. ते लोकांनी ते होते ना सायकलवाले, ते बोलले एकदम लांब पर्यंत घेऊन जावा. हे बघा ही सायकल आपण चालवली ना. हा, हे बघा ही सायकल आम्ही चालवली. चाललंय ना ही सायकल. हां. गायब हो जाओगे, मालूम नहीं पड़ेगा कहाँ. हे बघा पाणीपुरीचे स्टॉल पण आहे इकडे. आईस्क्रीम पण भेटून झाली इकडे. इकडे जायचं आहे का आतमध्ये. हां. हे बघा चिकन शिकची इकडे हे पण भेटून जाईल तुम्हाला. ते नारळाचं हे असतं ना. नारळाच्या सालीपासून बनवतात. हम्म. हे बघा व्हिडिओ बनवेल. ते बघ ते इथलं मागणी प्लांट वगैरे लावतो ना, तेव्हा सगळं लावून ठेवतात. शोध आहे. हे बघा कसे बनवलेले आहेत. हे सर्व नारळाची जी साल असते ना त्याच्यापासून. हे बघा काथा आहे त्याच्यापासून बनवलेले आहे. हे बघ अशी बोट लावलेली आहे साईडला. हे छोटे छोटे जाळे लावतात ना. हे बघा असे जाळं मांडतात ना इकडे. हे बघा इकडे जाळं मांडतात आणि तिकडे त्या साईडला जाळं मांडलं आहे ना, तर ते जाळ्यातून म्हणजे मच्छी अडकली का मच्छी काढायला ही छोटी छोटी बोटी वापरतात. हे बघा ही छोटीवाली. आता हे बघा सफाळ्याला आलेलं आहे. हे सफाळ्याच्या जेट्टीवर आहे आम्ही आता. आणि आता आम्हाला तिकडे परत जायचं आहे. बोट तिकडे थांबलेली दिसते तुम्हाला. ती त्या साईडला लांब त्या साईडला इकडून दिसत नाही. सूर्याचा प्रकाश येतो ना त्यामुळे दिसत नाही आहे. तर तिकडे जायचं आहे आपल्याला. हा बघा इकडे ब्रिज पण बनतो आहे. आणि नंतर पुढे जाऊन ना काही किती वर्ष लागेल माहिती नाही आहे, पण हा ब्रिज पण चालू करतील. बघा छोटे छोटे बोटी बनला इकडे आहेत. आणि ती बघा एक स्पीड बोट चालली तिकडे दिसते. ही चालली. बोटीचा आवाज येतोय का. तो बोटीचा आवाज आहे. छोटी बोट आहे पण बघा मस्त मशीनवाली म्हणजे ती बघा बोट आलेली आहे आता. याच बोटमध्ये आपल्याला बसायचं आणि आम्हाला मग विरार साईडला जायचं.